नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। घरात कोणीही नसल्याचे पाहून घरात चोरी करून सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या आरोपीच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। त्याच्याकडून 6,73,000 रुपयाचा माल देखील हस्तगत करण्यात आला आहे। पाथरी तालुक्यातील माळीवाडा येथे 12 जून 2025 रोजी फिर्यादीचे सासू यांचं निधन झाल्यामुळे ते बाहेरगावी गेले होते। चोरट्यांनी घरात घुसून त्यांच्या घरातील सोने चांदीचे दागिने आणि नगदी 1 लाख रुपये असे चोरून नेले होते। या अनुषंगाने पोलीस स्थानक पाथरी या ठिकाणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना सदर गुन्हा लवकरात लवकर निष्पन्न करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश देण्यात आले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तयार करण्यात आले होते। या पथकाने तंत्रशुद्ध रीतीने समांतर तपास करत असताना गुप्त माहिती मिळाल्याच्या अनुषंगाने आरोपी किशोर तेजराव वायळ वय 45 वर्षे राहणार मेरा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा याने त्याच्या साथीदारासोबत हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं। त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला असता त्या दोघांनी सदर गुन्हा केल्याची माहिती दिली। आरोपीकडून गुन्ह्यात चोरलेल्या दागिन्यांपैकी 78 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने देखील हस्तगत करण्यात आले आहेत। गुन्ह्यात चोरलेली नगदी रक्कम आणि दागिने विकून मिळालेली काही रक्कम त्याने त्याच्या बँक खात्यावर जमा केल्याचे दिसून आले। न्यायालयाने सदर बँक खाते देखील फ्रीज करण्याची प्रक्रिया अवलंबिण्यात आलेली आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, पोलीस अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, VN सातपुते, तूपसुंदर हानवते, हुसेन रफिउद्दीन तसेच सायबर पोलीस स्थानकाचे गणेश कौटकर या सर्वांनी मिळून सदर कारवाई केली आहे। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।